लोटनेश्वर खारी धाटा वर्सेस प्रेरणा 11 खैरवाडी. आपण स्क्रीनवर पाहतोय काय कर्णधार ते काय इंटरनॅशनल प्रमाणेच अशी पोस्ट दिले. टीम्स क्रिकेटचं कौतुक करूया. चांगल्या पद्धतीचं त्याने या मॅचचा कव्हरेज दाखवलंय. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर हेंडे. स्ट्राईकला येतो प्रफुल्ल किरीट, नॉन स्ट्राईकला येतो सिद्धू मोरे. अर्थात मयूर आपल्या षटकातील पहिला चेंडू. प्रफुल्ल पॉइंट क्षेत्रावरून खेळतोय. अगदी मैदानाला गुदगुल्या करत जाणार चेंडू सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. या सामना किती रोमांचक आहे याची पहिल्या चेंडूवर झाली आहे सुरुवात. तोच आता हा सामना तुला तसाच खेळावा लागेल. एक चौकार आल्यानंतर एक धाव घेतली जाते. धाव फलकावर धावा येतात त्या 5. सुरुवात चांगली झाली. सावध झाले. चौकारानंतर एक धाव घेतली. स्ट्राईक रोटेट झाले. सिद्धू मोरे आला स्ट्राईक वर. धाटावची रन मशीन म्हटली जाते. आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेत सिद्धू मोरेचा परफॉर्मन्स नेहमी वरचढ होताना पाहायला मिळालाय. तो सिद्धू मोरे आहे स्ट्राईकला. समोर आहे नागोटा एक्सप्रेस. नाव आहे मयूर हेंडे. कशा पद्धतीची गोलंदाजी करेल पाहावं लागेल. हा चेंडू चांगल्या मध्ये टाकला होता. त्याला सन्मान दिला. यालाच म्हणतात क्रिकेट. टेक रिस्पेक्ट, टेक गिव्हन रिस्पेक्ट. तुम्ही द्याल तर तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुमची ओळख असते. मयूर हेंडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल किरीट. खैरवाडीच्या गोठ्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. महत्वाचा सामना. प्रफुल्ल किरीट अगदी संघाला धोका देऊन मैदानाच्या बाहेर आलाय. आता मात्र जबाबदारी 2 धाटावच्या धुरंदरांना खांद्यावर घ्यावी लागेल. एक जय तर दुसरा वीरू. ही जोडी फेमस आहे मैदानात. नाव आहे निलेश मस्कर. नॉन स्ट्राईकला सिद्धू मोरे. पॉवर हाऊस, पॉवर हिटर म्हटलं जात. हा आवाज कळल्याला गेला असेल आणि तोच आवाज जर प्रथमेश ठाकूर ऐकत असतील तर तशी फलंदाजी नक्कीच या पॉवर हिटरला करावी लागेल. मॅन फ्रॉम धाटाव नाम आहे निलेश मस्कर. कशा पद्धतीची फलंदाजी करेल. चांगल्या पद्धतीचा फटका, कलात्मक फटका. मयूर हेंडेला इथं सन्मान दिला जातोय. आणि इथं जीके देशमुख यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कट्टर क्रिकेट भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे ते जीके आलेत. आणि जीकेचं नाव येत नाही ना तर 100-200 कायम असतात वायसीसीला. वायसीचा परफॉर्मन्स ढासळत चाललाय. सिद्धू तुझ्यासाठी 500 रुपयाला जीके देशमुख. हॅट्रिक साठी षटकांची हॅट्रिक मारा किंवा चौकारांची हॅट्रिक मारा. 500 रुपये कमवा. हा चेंडू थोडी बॅटची कडा घेऊन नक्कीच जातोय. सावध पवित्रा घ्यावा लागेल. 4 षटकांचा निर्णायक सामना आहे. सामना महत्वाचा आहे कारण इथून जो जिंकणारा संघ आहे तो या
पाच पैकी एका चषकाला गवसणी घालणार आहे. महत्वाचा सामना आहे. महत्वाचा सामना आहे लोटनेश्वर खारी धाटाव संघाला. तसाच महत्वाचा सामना आहे तो प्रेरणा 11 खैरवाडी संघाला. सुभाष दादा इंगळे संघाचे पुरस्कर्ते मॅनेजमेंट आहे ती आपल्याकडे विकेश सावंत यांच्याकडे. बघूया चांगल्या पद्धतीची संघाची बांधणी त्यांच्या माध्यमातून झाले. पण लोटनेश्वर खारी संघ सुद्धा चांगल्या घाटीचा तयार झालाय आणि म्हणूनच हा क्वालिफायचा सामना खेळतोय. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असेल याच्यावर मी लक्ष वेधेन. एक षटक संपलंय. केवळ 8 धावा आल्यात. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक घेऊन दे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश वाळंज येते गोलंदाजी मार्कवर. सन्माननीय लक्ष्मण शेठ मोरे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून ते या स्पर्धेला आलेत. पोपटीचा हंगाम सुरू झालाय. आला थंडीचा महिना. झटपट शेकोटी पेटवा. पण शेकोटी पेटवताना कशी पेटवतात त्यामध्ये मटका ठेवतात. मटक्यामध्ये वालाच्या नसतील तर पुण्याच्या पावट्याच्या शेंगा टाकतात. मग चिकन अंडी सर्व टाकतात आणि मग आस्वाद घेतात. सगळ्यांना आता ही उरवूर लागले पोपटी कधी होणार. हा चेंडू खोलात टाकला. त्याला प्रत्युत्तर सिद्धू देतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. मैदानाला गुदगुद्या करत जाणारा चेंडू. या चेंडूवर मिळतील 2 धावा. सिद्धू मोरेचा टार्गेट मोठा आहे. सिद्धू मोरेला मोठं टार्गेट ठेवावं लागेल. त्यासाठी त्याला मैदानात अशी फलंदाजी करावी लागेल की खैरवाडी संघाची धडधड नंतर वाढली पाहिजे. पण यावेळेला हे सात्यात उतरताना मात्र त्याला भीम पराक्रम करावा लागेल. मैदानात काय घडेल. पुढचा चेंडू टाकतोय कल्पेश वाळंज. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. काय उचललाय, काय पेटवलाय आणि काय पाठवलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. आलाय हा अफलातून षटकार. सिद्धू मोरेच्या बॅटीतून आलेला हा दुसरा तडाखा षटकार. पहिली हॅट्रिक नोंदवली जाते. नाव आहे सिद्धू मोरे आणि जी.के. देशमुख यांच्यातर्फे लागलेलं 500 रुपये डीजे.
22 धावांची जबरदस्त जिगरी खेळी, 4 षटकामध्ये काय अजून पाहिजे, कशी सुरुवात पाहिजे. सिद्धू मोरेचं काम सिद्ध केलंय. आता मात्र नवीन आलेला फलंदाज हर्षद कशा पद्धतीची फलंदाजी करेल पाहावं लागेल. हर्षद ज्या फटक्यांसाठी ओळखतो मगाशी त्याची ओळख करून दिली. RTPला सांगत त्याची बोली लागली, फक्त मात्र कर्णधार त्याला बॅटिंगच दिली नाही आणि मागाच्या मॅचचा मानकरी ठरला. आता कशा पद्धतीची फलंदाजी करेल कल्पेश वाणा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, तर त्याचं उत्तर कशी करेन. जिथून सुरुवात संपली तिथून पुन्हा तशीच सुरुवात केली. माझी इनिंग संपली नव्हती तर माझी इनिंग स्टार्ट आहे, हेच उत्तर देतो हर्षद. आणि हर्षदच्या बॅटून हा दिमागदार षटकार. लोटनेश्वर खारी धाटाव संघाची प्रत्युत्तर द्यावे लागेल प्रेरणा 11 खैरवाडी संघाला. असा कोणताही गोलंदाज आणावा लागेल तो या धावा रोखून ठेवेल आणि आपल्या समोर कमी धावांचं आव्हान उभं असेल. पण 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद झालेत. फलंदाज बाद होणारे प्रफुल्ल खिरीडा आणि नक्कीच सिद्धू मोरे मैदानात आहेत. पॉवर हिटर निलेश मास्कर. गोलंदाजी मार्कवर लालूचा हा खोलात टाकलेला चेंडू उर्फत राजेश पिंपळे म्हणून ओळखलं जाते. तर थाळा जराशी मिसफिल्डिंग झाली, जरा चुकीचं परिवर्तन. इथं 2 चोरड्या धावा दिवसा ढवळ्या धावांची चोरी पाहायला मिळते. तुम्हाला राहावं लागेल सतर्क, कारण हा सामना आहे अतिशय चुरशीचा. कारण या सामन्यातून जो संघ जिंकेल तो जाईल सरळ बक्षीस पात्र स्पर्धेत. राजेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. राजेश ज्या गोलांसाठी ओळखला जातो तीच गोलंदाजी राजेश करतोय. राजेशचा नागुटण्या विवाद दबदबा होता, तोच राजेश पुन्हा आज तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय की काय पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र चांगल्या पद्धतीचा झेल पाहायला मिळतोय. आधी निलेशला वाटलं की हा चेंडू वरती जाईल, पण सरळ छातीवर आलेला चेंडू 2 अटेम्प्ट मध्ये कॅच घेतला. आपण रिप्ले पाहू शकता ऑन स्क्रीन. चांगल्या पद्धतीचा फटका उडी मारली, नंतर मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेतला. कौतुक करूया टीम्स क्रिकेटचं. थांबून चालणार नाही म्हणून संघाचा संघनायक प्रणित येतोय फलंदाजीला. त्याला करावी लागेल इथं मात्र जद्दोजहद. आपल्या संघासाठी केलेल्या धावा वाढवाव्या लागतील. संघाचा कर्णधाराचा इंटरव्ह्यू घेताना त्यांनी सांगितलं की मी जास्तीत जास्त धावांचं आव्हान करू, सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी मैदानात मात्र प्रणित करवीला जबरदस्त अशी फलंदाजी करावी लागेल. लोटनेश्वर खारी धाटाव संघाचा आहे कर्णधार, त्याच्यावर असेल जबाबदार आणि त्याच्यावर असेल बॅटीला धार. पाहावी लागेल मात्र या वेळेला खोलात टाकलेला चेंडू. राजेश पिंपळे थांबायला तयार नाही आहे, धाव फलक रोखून ठेवण्यासाठी सज्ज झालाय. नाव आहे राजेश पिंपळे. काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने चेंडू टाकले 4, धावा दिल्यात केवळ 2. काय गोलंदाजी चाललंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी चांगलं सुखकारक समाधानकारक होतंय की काय. हा ही चेंडू आडव्या बॅटने खेळायचा. इथं बघा, इथं लक्ष विचलित, अपघात निश्चित, फलंदाज बाद, संघाचा कर्णधार बाद. 0
केस होते आणि मग केस गेले की कोर्टात फेऱ्या मारायला लागतात. धावफलकावर धावा येतात 36. निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाजी राजेश पिंपळेची पाहतोय. काय गोलंदाजी केली त्याने. 5 चेंडू हाताळले, 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केलेत. भारतात हा विकेट रनआउटच्या स्वरूपाचा आहे. बघा आवाज किती वाढला बघा. मगाशी आवाज सिद्धू मस्कर सिद्धू मोरेनी बंद केला होता. जेव्हा षटक चालतं ना तेव्हा आवाज चालतो. प्रतिस्पर्धी संघावर आपण हावी होतो तेव्हा प्रत्येकाची दबदबा निर्माण होतोय. राजेशचा हा दबदबा आपण कायम पाहतोय. 5 चेंडू 2 धावा देऊन 2 फलंदाज बाद, एक त्यात रनआउटची विकेट. राजेश आपल्या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहता. केवळ 2 धावा दिल्या. टाळ्या वाजवा लागतील या राजेश पिंपळेसाठी. काय गोलंदाजी केले. संघाचा कर्णधार आहे, एका पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कर्णधार कार्यकर्ता कधीच बोलायला कोणा ऐकत नाही. हा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. अरुण शेठ यांच्या अरुण कांबळे शेठ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची करकरीत नोट आले राजेश पिंपळेसाठी, या गोलंदाजीसाठी. अरुण शेठ तुमचं सुद्धा मनापासून कौतुक. शेवटचं षटक, निर्णायक षटक. कोणता गोलंदाज हाताळणार. गोलंदाजी मार्क ते कल्पेश. 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक, निर्णायक षटक. स्लॉग वर घेऊन येतोय. गोलंदाजी मार्क वर कल्पेश आणि स्ट्राईकला येतो फलंदाज हर्षद आणि पवन. ही जोडी मैदानात आपल्या संघासाठी 15 ते 20 धावा जोडाव्याच लागतील. 40 ते 45 धावांचं आव्हान ठेवायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी करायला गेलं. यावेळेचा हा पहिला श्वास चांगला फटका. लालूचा चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेक म्हणतात. त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. धाव फलकात होते बदल. धाव संख्या होती ते 38. फलंदाज बाद झाले 4. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. स्लॉग वर विनंती असेल वन साइड विराट 11 रोहा कोलाट संघाला आणि विनंती असेल श्री दत्त नवखार सोनखार संघाला. आपण हा सामना मध्यंतर झाला का लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. हा चेंडू खोलातला अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजावर दबाव आणण्याचा आपण निर्णय पाहतोय. कधी कधी असे अपील झाले की ऑस्ट्रेलियाचा अपील आपल्याला वाटवतो. सचिन तेंडुलकरच्या विरोधात सगळेजण हात वरती करायचा, तसाच हा अपील होता. पण मात्र अतिदक्ष आपण पंच पाहतो, यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही आहे. चांगल्या पद्धतीचे एम्पायरिंग या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. कल्पेश आपल्या षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. यावेळेचा हा खोलातला चेंडू, सुरेख चेंडू, त्याला सुरेख प्रत्युत्तर दिले. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस धाडस, दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. धाव फलकावर 2 धावेची वाढ होईल. धाव फलक पोहोचतोय तो 40 या धावसंख्येवर. 3 चेंडू 3 मोठे फटके खेळावे लागतील हर्षद. जर तुझ्या नावाचा डंका या स्पर्धेत करायचा असेल तर तुला मात्र या मैदानात जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. शेवटचे 3 चेंडू असतील. पहिला चेंडू आलाय पण मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं मात्र फलंदाज हर्षद होतोय बाद. काय कमालीचा थ्रो. कल्पेशच्या माध्यमातून झालेली क्षेत्ररक्षण, त्यानंतर केलेली फेक आणि मयूर हेंडेचं ते चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि त्याच कारणास्तव हर्षदला बॅक टू पॅव्हलियन पत्राला परतावं लागतोय.
दाखवावं लागेल. त्याच्या वाटेला येतील दोन चेंडूत दोन षटकार मारले तर धावा होतील 53. बघूया किती धावांचं आव्हान ठेवण्यासाठी कौशल कशा पद्धतीची फलंदाजी करेल. बॅटिंग भेटली, वाट लावायची असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. समोरच्या गोलंदाजावर आल्ला चढवावा लागेल. मात्र कल्पेश 4 चेंडूत केवळ 5 धावा खर्ची करतोय आणि तो स्लॉग वरचा सामना करतोय. पहिला चेंडू उचललाय पण मात्र पहिल्या चेंडूवर येतो षटकार. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. फलंदाज बाद झालाय आणि 50 धावांचं आव्हान असेल प्रेरणा 11 खैरवाडी संघाला. विनंती असेल वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघाच्या संघनायकाला. विनंती असेल श्री दत्त नवखार सोनकार या संघनायकाला. चला नाणेफेकीसाठी यायचंय आणि पुढचा आवाज असेल अर्थातच आकाश मांजरेकर सर यांचा. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. मैदानावरती आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही लॉर्ड्स मधील महा निर्णायक सामना मैदानावरती आहे. एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री लोटनेश्वर खारी धाटाव संघ. हे दोन संघ एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकांचा सामना. धावफलकावरती आपण पाहिली तर 49 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 50 धावांचं टार्गेट असणार आहे. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. चला प्रतिस्पर्धी संघ त्रिमूर्ती दत्त नवखार सोनकार संघ आपण त्वरित उपलब्ध व्हायचंय. अजिबात वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घेऊया. नाणेफेक करून घ्यायची. श्री धावीर चषक 2025 च्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचा कालचा पहिला दिवस जिथे एक सामना राहिला होता तो आज खेळवायचा आहे आपल्याला. त्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. त्रिमूर्ती दत्त नवखार सोनकार संघ आपण उपलब्ध व्हा. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय याची आपण दखल घेऊयात. श्री धावीर चषक 2025 या स्पर्धेचा महत्वाचा सामना. कालच्या दिवसातील एक लढत राहिली होती त्यांच्या समूहाची आपण नाणेफेक करणार आहोत. त्रिमूर्ती दत्त नवखार सोनकार संघ तर दुसऱ्या बाजूला वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ.
श्री धावीर मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य तुषारजी शिंदे आणि सन्मान्य लक्ष्मण शेठ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. छापा मागितलाय, छापा पडलाय सुद्धा. वन साइड विराट 11 रोहा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. काय साधारणपणे प्लॅनिंग घेऊन मैदानात उतराल? प्लॅनिंग वगैरे काय ना, आमची साईड चांगली असे आहे, त्यामुळे आम्ही जास्त प्लॅनिंग नाही करत. ऑल राईट, कॉन्फिडन्स आहे, आमची साईड चांगली आहे म्हटलंय. आता मात्र आपल्या विभागातील संघ त्रिमूर्ती दत्त नौकार संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नौकार सोनकार संघ आहे. समोरच्या संघाने सांगितलंय की आमचा संघ चांगला आहे. मग त्यांच्या समोर खेळत असताना साधारणपणे काय डोक्यात येतंय? कोणते खेळाडू आज नसणार आहेत किंवा आज काय कशा पद्धतीची कामगिरी कराल? हॅलो, निश्चितच समोरचा संघ ताकदवर आहे, यात काही तीळ मात्र शंका नाही. आणि माझा संघ सेम असेल, जो काळ खेळला तोच संघ असेल. आम्ही पण आमच्याकडे पण खूप अनुभवी प्लेयर आहे. गैनीनाथ कटोरे आहे, माझ्याकडे पण थोडासा अनुभव आहे. आणि नवोदित खेळाडूंचा पण चांगला उत्तमरित्या मला साथ देत आहेत. त्याच्यामुळे सामना एकदम अतितटीचा होईल, यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. ऑल राईट, आपल्याला शुभेच्छा देऊयात. मैदानावरती काय घडलंय? एका पाठोपाठ एक मोठे फटके येत आहेत. जबरदस्त फटकेबाजी, जशाच तसे, ईट का जवाब पत्थर से, काट्याने काटा काढायचा आहे अशा पद्धतीची फटकेबाजी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका मैदानावरती आलाय. चुकीमध्ये दुरुस्ती करूया. मैदानावरती आपण पाहिला तर षटकार खेचला गेला धावफलकाला. आता मात्र आकार प्राप्त होईल. सहा धावा धावफलकावरती लागलेत. माफ करा मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती डबल आली, त्यानंतर चौकार आलाय. गुणलेखनामध्ये त्रुटी आढळली होती, ती त्रुटी या ठिकाणी दुरुस्त केली जाते. माफी असावी. वळूयात मैदानावरती. 50 धावांचं टार्गेट आहे, त्याचा पाठलाग केला जातोय. आणि पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती हल्लाबोल केला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती कल्पेश वारंगे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय निलेश. ही जोडी मैदानावरती आता मात्र चांगल्या पद्धतीने रंगत आणते. यावेळेला गॅप मध्ये फटका खेळला जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. चेंडू सीमा रेषा पार, फरार, चौकार. चेंडू जबरदस्त टायमिंग साध्य केला जातोय. निलेशच्या बॅट मधून चौकार आलाय. धावफलक डबल फिगर मध्ये, 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इक्वेशन सोपं आहे. बघायला गेलो तर 4 षटकांमध्ये 50 धावा करायच्या आहेत. प्रति षटक 12 ते 13 ची सरासरी राखायची आहे. आणि मग त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. सुभाष शिग्रम म्हटलं. राऊंड विकेट गोलंदाजी, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकावरती नजर टाकूयात. 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रेरणा 11 खैरवाडी संघाने लोटनेश्वर खारी धाटाव संघाला सांगितलं, जर तुम्ही शेर असाल ना तर आम्ही बब्बर शेर आहोत. आणि त्याच प्रकारची कामगिरी मैदानावरती. कव्हरच्या दिशेने येस नो कॉलिंग मध्ये गडबड. धावचित करण्याची नामी संधी. अपील झालंय. तिसऱ्या पंचांकडे बघितलं जाईल. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन दिला जाईल. विकेट घेतली तर मात्र, विकेट मिळाली तर ब्रेक थ्रू मिळेल. विकेट मिळाली तर मोमेंटम प्राप्त होईल. विकेट गेली तर धावफलक स्लो होईल, अशी आशा इथून मात्र लोटनेश्वर खारी संघासाठी असणार आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला
प्रेरणा 11 खैरवाडी संघाचे समर्थक इथून मात्र देवाचा धावा करतायत की आपला फलंदाज सुखरूप पोहोचलेला असू देत. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून पंचांकडे दाद मागितली गेली, स्क्रीनवरती बघितलं गेलंय फलंदाज बाद आहे की नाही याचं पृथक्करण आपल्याला थोड्याच कालावधीमध्ये कळेल. श्री धावीर चषक 2025 रसिक मायबाप प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनलेली ही क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेट स्पर्धांपैकी एक, जिथे यंदाच्या वर्षी आपण पाहिलं अंतिम विजेत्या संघमालकास 10 ग्रॅम सोनं दिलं जाणार आहे. सोनं प्रचंड महाग आहे. तिसऱ्या पंचांकडे अपील जरूर केलंय. सगळे अँगल्स चेक केले जातील. 5 कॅमेरे 6वा ड्रोन कॅमेरा या स्पर्धेसाठी वापरला जातोय. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आलेली आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य आयोजन. सतत 13 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या सेवेसाठी आली आहे. धावचित फलंदाज असेल की नाही आणि अपील जोरदार का करण्यात आलं, कारण नितेश डेंजर एंड वरती होता, ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने या इनिंगला बिल्ड केलंय. धावफलकावरती 16 धावा जमा झाल्या आहेत. जर विकेट गेली तर धाव ग्राह्य धरली जाणार नाही. जर फलंदाज सेफ असेल तर धाव सुद्धा ग्राह्य धरली जाईल. कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. प्रत्येक क्षण हा फार महत्वाचा आहे. मोमेंटम प्राप्त करून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा. बघा, रसिक मायबाप प्रेक्षक पण ना खूप हुशार आहेत. काही जणांनी मोबाईल ओपन केलंय, ड्रीम्स क्रिकेट वरती गेलेत, युट्यूब वरती लाईव्ह गेलेत, 10 सेकंद मागे गेलेत आणि स्लो मोशन मध्ये मॅच बघतायत. थर्ड अंपायरचं डिसिजन येईल तोपर्यंत स्वतःची समजूत काढतायत. अरे बाबा हा आउट असेल, नाही 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 हा नॉट आउट असेल. अशा पद्धतीचे बऱ्याच जणांनी क्लुप्त्या इथे मात्र सुरू केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र तिसरे पंच आपले तटस्थ आहेत. जोपर्यंत सगळे इक्वेशन सगळे कॉम्बिनेशन चेक केले जात नाहीत, सर्व कॅमेरा अँगल बघितले जात नाहीत, तोपर्यंत निर्णय देणार नाहीत. अशा पद्धतीचा निर्धार खूप महत्वाची क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि इथे मात्र ही मॅच क्वालिफिकेशनची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक निर्णय तितक्याच महत्वाचा आहे. श्री धावीर चषक 2025 या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. मोक्याचं क्षण आहे. श्री धावीर महाराजांचा दोन्ही संघ धावा करत असतील. एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला लोटनेश्वर खारी संघ धावा करतायत धावीर महाराजांचा. वेट फॉर द अंपायर डिसिजन. धगधग, हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. हे प्रत्येकाच्या मनातले हृदयाचे ठोके आहेत. नितेशची विकेट महत्वाची आहे. लोटनेश्वर खारी संघ इथून मात्र काय कामगिरी करणार, स्क्रीनवरती आपल्या समोर अर्थात थेट प्रक्षेपण पाहायला मिळतोय. डिसिजन या ठिकाणी आउट आलाय. फलंदाज बाद झालाय. नितेशची विकेट गमावली आहे. ऑलरेडी लाईव्ह वरती दाखवलंय, आपण डेफिनेटली बघू शकता. जबरदस्त कामगिरी मैदानावरती. श्री धावीर चषक 2025 जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा सर्वांसमोर आली आहे. नितेश नावाचं वादळ इथे मात्र क्षमलंय, जो थोडक्यासाठी आपण पाहिला इंचाचा फरक होता आणि त्यामध्ये सुद्धा आपली विकेट गमवावी लागली. चला नवीन फलंदाज लगेच पाठवायचंय. धावफलकावरती 16 धावा लागल्यात. 16 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झालाय. वन टू गो. अजूनही एका चेंडूचा खेळ देणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथा चेंडू षटकार आणि 5व्या चेंडूवरती विकेट आली आहे. इथून मात्र 16 धावसंख्येवरती पहिला हादरा आणि नितेश नावाचं वादळ मैदानावरती बाद झालेलं आपण पाहतोय. सनील नवीन फलंदाज मैदानाच्या आत 1 डाऊन साठी आलाय.
नितेशने जे वादळ निर्माण केलं होतं ते वादळ तशाच पद्धतीने मोठी फटकेबाजी इथून मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. लोटनेश्वर खारी धाटाव संघाने आता मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल. विकेट मिळाले, मोमेंटम प्राप्त झाले. कल्पेश स्ट्राइक एंड वरती आहे. राउंड विकेट गोलंदाजी, यावेळेला कॅच पकडण्याची नामी संधी. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मोमेंट. अफलातून नेत्रदीपक कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त कॅच पकडली जाते. हे क्षणचित्र, हे मोमेंटम फार महत्वाचं आहे. श्री धावीर चषक 2025 याचसाठी ओळखली जाते जिथे प्रत्येक क्षेत्ररक्षक आपले 100% एफर्ट्स, हार्डवर्क, मेहनत, डेडिकेशन देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कल्पेशला बाद व्हावं लागेल. व्हॉट अ फंटास्टिक एफर्ट्स. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो त्या क्षेत्ररक्षकासाठी. नरेश म्हस्कर काय जबरदस्त ॲथलेटिझम दाखवताना आपण पाहतोय. श्री धावीर चषक 2025च्या माध्यमातून हे क्षण त्याने टिपले गेले. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही व्हिडिओ व्हायरल होईल आणि अखंड वर्षभर नरेश म्हस्के इथून सांगून जाईल की धावीर चषकच्या क्वालिफिकेशनच्या मॅच मध्ये मी पकडलेली कॅच तितकीच महत्वाची होती. मॅचचा रिझल्ट काही असू देत, हे क्षण फार महत्वाचे आहेत आणि हे क्षण एन्जॉय केले जात आहेत. प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी ना भूतो ना भविष्यातही एखादं वाईट स्वप्न यावं अशा पद्धतीची घटना घडली आहे. कारण पहिल्या 4 चेंडूंवरती तब्बल 16 धावा आणि उर्वरित 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झालेत. हे वाईट स्वप्न आहे. हे स्वप्न लवकर संपू देत असं प्रेरणा 11 खैरवाडी संघ म्हणत असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज म्हटलं जातं. अनिश्चिततेचा हा खेळ आहे. क्षणाक्षणाला शेअर मार्केट सारखा हा खेळ अप्स अँड डाऊन्स मध्ये जात असतो आणि मग अशा वेळेला दुसरा फलंदाज बाद झालाय. मयूर हेंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आत, तर स्ट्राइक एंड वरती सनील आहे. आहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. ऑफ ब्रेक गोलंदाजी, बदलणारा काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय यात तीळ मात्र शंका नाहीये. आपण अनुभवतोय श्री धावीर चषक 2025. कोणी शहरातून आलाय, कोणी गावातून आलाय. खेळाला चेहरा नाही तर गुणवत्ता महत्वाची आहे. यावेळेला आणखीन एक चेंडू हवेत, कॅच पकडली तर मॅच मध्ये पदार्पण करता येईल आणि मग असं असताना जीवनदान मिळालंय. नाही, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी. ही कॅच पकडता आली पाहिजे होती. जीवनदान मिळालंय, हरकत नाहीये. 1 धाव मिळते. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा रिफ्लेक्शन्स काय कमालीचे आहेत. बॅटच्या मधोमध चेंडू लागला नाही, लिडिंग एज लागली, क्षेत्ररक्षक तैनात होता, कॅच पकडता आली पाहिजे होती, मात्र जीवनदान मिळालंय. बघा इथे मात्र कोणतरी म्हणत असेल इथे जर नरेश असता तर कॅच पकडली असती, असं प्रत्येकाने इथे मनामध्ये म्हटलं गेलंय. कॅच सुटली, जीवनदान मिळालंय. आहा, वेगवान गोलंदाजी. सिद्धांत मोरेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. फलंदाजी असू देत, गोलंदाजी असू देत, A1 कामगिरी आज त्याने मैदानावरती करून दाखवली आहे. प्रेरणा 11 खैरवाडी संघाला त्याने इनडायरेक्टली सांगितलंय की तुमच्यासाठी हा प्रवास सोपा नाही. मी गतिरोधक बनेन आणि तोच गतिरोधकाची भूमिका. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्रिकेट कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन हे 3 C's हे मेन गुणधर्म आहेत. आणि मग त्यावरून सिद्धांत कुठेतरी भरकटला. पहिल्या 3 चेंडूंवरती ज्याने केवळ 1 धाव खर्च केली त्यात सिद्धांतला आता मात्र षटकार खेचलाय. मयूरचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. इथून मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हाताला चेंडू लागला. कठीण कॅच होती, मात्र पकडता आली असती तर मात्र रंगतता आली असती. 2 जीवनदान मिळालेत. बघा लागोपाठ 2 फलंदाज बाद झाले, 2 जीवनदान सुद्धा मिळाले. धावफलकावरती 24 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात होता, कॅच पकडता आली पाहिजे होती. प्लॅटफॉर्म मोठा आहे जिथे परिपक्वता असली पाहिजे. धावीर चषक जिथे चुकीला माफी नाही हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय.
सरळ बॅटने मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल झालाय, मैदानावरती गॅम्बल झालाय. जिथे बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर चालू आहे, जिथे एकच धाव होती अशा वेळेला 2 धावा बहाल केल्या जात आहेत. सनील आणि मयूर यांच्या रनिंग बिटवीन द विकेटला आपण दाद दिली पाहिजे. षटक क्रमांक 2 समाप्त, 13ची सरासरी, 26 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. इथून मात्र येणारी 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव संख्येची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 24 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 24 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आली आहे. श्री धावीर चषक 2025 रोह्याची मानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. चला, वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये. पंचांना सुद्धा विनंती आहे, आपण त्या ठिकाणी योग्य त्या सूचना खेळाडू, कर्णधार आणि गोलंदाज यांना द्यायला पाहिजे. 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. अजूनही एक मॅच येणं बाकी आहे. दखल घ्या मित्रांनो, आपल्याला चांगल्या लाईट मध्ये ही मॅच खेळवता आली पाहिजे, याची सुद्धा तुम्ही दखल घ्या. स्ट्राईक एंड वरती मयूर पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती सनील आहे, तर गोलंदाजीसाठी भूषण आलाय. भूषण कोणजे मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी इथून मात्र हाणामारी करावी लागेल. विजयासाठी अर्धशतक अर्थात 50 धावांचं लक्ष्य आहे. 50% पल्ला सहज पार केलाय. उर्वरित 50% पल्ला. फुलटॉस प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, मयूर हेंडे back to the pavilion. गोलंदाजाच्या हातातून गेला ना, त्यावेळेला रसिकांपैकी बऱ्याच जणांच्या मनात आला असेल फुलटॉस चेंडू आहे, सीमारेषा पार जाईल. मात्र फुलटॉस चेंडू इथे मात्र दुधारी तलवार बनलाय. फलंदाजासाठी कर्दन का ठरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात होता. आपण जर बघितलं तर मयूर हेंडेकडे ताकद भयानक आहे, मात्र ती मोठा फटकामध्ये त्याला कन्वर्ट करता आलं नाही. अपयश आलंय माथी, कारण तिसरा फलंदाज प्रेरणा 11 खैरवाडी संघाने गमावलाय. इथून येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव संख्येची आवश्यकता. हे कॅल्क्युलेशन, हे इक्वेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. भूषण कोंजेच्या धाडसी वृत्तीला आपण करूयात सलाम. पहिला चेंडू त्याने फुलटॉस टाकलाय, विकेट मिळवली आहे. दुसरा चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेबाहेर, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय, तोच काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय. आशा करूयात यष्टीरक्षकाला जास्तीची दुखापत झाली नाही अशी आपण अपेक्षा करूयात. शोल्डर डिस्लोकेट झाला असावा असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चला, जी लहान मुलं आहेत ना ड्रिंक्स ट्रॉलीवर, त्यांना थोडंसं बाजूला करा. ड्रिंक्स ट्रॉलीवरची लहान मुलं बाजूला व्हा. ड्रिंक्स ट्रॉली मधले लहान मुलं प्लीज बाजूला व्हा. ऑल राईट, मैदानावरती सगळं सेट आहे. पंचांनी सांगितलंय मेहुना. थँक्यू. बघा, टाळ्यांचा गजर केला जातो. इथे येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. धावीर चषक प्रत्येकाच्या आयुष्यासाठी महत्वाचे आहे. रोहेकरांसाठी स्थानिक खऱ्या अर्थाने एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा. आणि मग स्थानिक म्हटलं ना की दत्तात्रेय मेडिकल यांचं सुद्धा आपण कौतुक करूया, ज्यांनी आपल्याला फर्स्ट एड प्रथमोपचार या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. थँक्यू व्हेरी मच. कुठची क्रिकेटची स्पर्धेमध्ये खारीचा वाटा महत्वाचा आहे. बॅटची लिडिंग एज, चेंडू बराच कालावधी हवेत होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघा, प्रत्येक चेंडूवरती टाळ्या, शिट्ट्या, पिपाण्या वाजताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 9 चेंडू 23 धावा. अशा पद्धतीची उलटी गिनती, कॅल्क्युलेशन मैदानावरती आपण पाहतोय. कोण म्हणतंय क्रिकेट साधा सोपा खेळ आहे. क्रिकेट कधी रंग बदलेल ना याचा काही नेम नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये भूषणने कार्यक्रम केलाय. सनील धुवाळला तंबूमध्ये परतवलंय. व्हेरी वेल डन.
पोहोचलोय जिथे धावफलकावरती 17 धावा लागल्यात. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. आने वाले 8 गेंदे जीत के लिए 23 रनों की जरूरत. मी म्हणेन हे 2 चेंडू जर चांगले पडले ना तर इथून मात्र लोटनेश्वर खारी धाटाव संघ कमबॅक करू शकेल हे विसरून चालणार नाहीये. कारण 4 धडाडीचे फलंदाज प्रेरणा 11 खैरवाडी संघाने गमावलेत. हरकत नाहीये. मॅचची सिच्युएशन आपण बघितलं ना तर झालेल्या गोष्टी विसरून जायचंय. शून्यातून सुरुवात करायची. चांगली कामगिरी पुन्हा करून दाखवावी लागणार आहे दोन्ही संघांना. प्रेरणा 11 संघासाठी एक मोठा फटका मोटिवेशनसाठी कॉन्फिडन्ससाठी महत्वाचा आहे आणि तो मोठा फटका डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. पेट्रोलिंग चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेक चांगली झाली आहे. एक्झिक्युशन कमालीची झाली आहे. बघा प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा आविर्भाव त्याचा ऍटिट्यूड प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूट वरती ढकलण्यासाठी पूरक आहे किंबहुना प्रेरित सुद्धा करतोय. 28 ऑन स्कोर बोर्ड. 3रं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. कमालीचा खेळ मैदानाच्या आत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील शेवटचा चेंडू सीमारेषेच्या नजदीक फील्ड केला जाईल. कॅच पकडला जाईल. आणखीन एका फलंदाजाला सांगितलं तू चल मैं आया. कोणीतरी स्पॉन्सर असतो. मग अशा वेळेला एक गोष्ट लक्षात आलं की इथून मात्र श्री लोटनेश्वर खारी धाटाव संघामध्ये कोणताही स्पॉन्सर नाहीये. स्वतः लोटनेश्वर संघाने एंट्री फी भरली. आपल्या संघावरती विश्वास दाखवला. मग जवळपास धाटावचे चांगले खेळाडू घेतले आणि मैदानावरती चांगला खेळ करून दाखवतायत. दिल्ली अब दूर नाही. मागचा रिझल्ट मात्र येणारे 6 चेंडू सांगून देतील. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा. निखिलजी टिकोणे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. भूषणने जे गोलंदाजी केली 2 धावा देत 3 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्या त्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याकडे जमा झाले. क्या बात है. आमच्याकडे वेगवेगळ्या बँकांचे एटीएम्स आम्ही बसवलेत. चांगला खेळ करून दाखवा पारितोषिके आपल्याला मिळतील. 6-22चा खेळ मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती ऑनसाइडच्या दिशेने अलॉंग विथ द चेंडू कार्पेट ट्रॅव्हल करेल. पहिल्या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे. मात्र त्याने क्षेत्ररक्षकावरती ढकललं की तुझी फेक वाईड होती. हरकत नाहीये. फेक जरी बाहेर असती ना तरी सुद्धा तुझ्याकडे संधी होती. फ्रेम मध्ये फलंदाज अजूनही आला नव्हता. 2 धावा मिळणार आहेत. धावफलक 30 मध्ये जाऊन पोहोचले. 5 फलंदाज बाद झालेत. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर 5 चौक 20. 5 चौकारांची आवश्यकता. फटका हलक्या हाताने खेळला गेला. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. एकेरी धावेवरती समाधान मानलं जाते. 31 धावा धावफलकावरती. बघा मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी म्हटलं गेलं शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. याला खूप मोठा फटका आला असता. छक्का नाही तर अठ्ठा मारता आला असता. मात्र अशा वेळेला फलंदाजाकडनं घडलेली ही चूक आपल्याला या स्पर्धेतून बाहेर तर ढकलणार नाही ना यावरती आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. लास्ट विकेट आपण पाहिली. संघ कर्णधार राजेश बाद झाला आणि तदनंतर मात्र बरंच काही फसलंय. डावखुरा गोलंदाज मैदानावरती कमाल करून दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. जबरदस्त खेळ मैदानावरती. इथून मात्र लोटनेश्वर संघाने चांगली कामगिरी करून दिली आहे. विकेट किपरने सांगितलं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाक. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा वलय प्राप्त केलाय. फलंदाज बीट झालाय. गोलंदाजाने 4 मुंड्या चीत केलाय. जबरदस्त खेळ मैदानावरती. इथून मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी विजय खूपच दूर राहिलाय. 31 धावा धावफलकावरती. 4थं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. चांगला खेळ मैदानावरती. चांगली क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती चालू आहे. यावेळीचा चेंडू कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट चेंडू आलाय. फलंदाजाने चेंडू मिस केल्यावरती पंचांकडे तिरक्या नजरेने बघितलं जातं की हा चेंडू वाईड द्यावा.
मात्र आपण चुकी केली आहे, आपण सफल झालेला आहात. चेंडूचा टप्पा तदनंतर मिळालेलं वलय आपल्याला बॅकफूटवरती ढकलणार आहे, हे विसरून चालणार नाहीये. स्ट्राईक एंडवरती अनुज आहे. हा अनुजला मात्र गोलंदाज पवन खारिवलेने ना दिवसा ढवळ्यात तारे दाखवलेत. काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती करून दिलेली आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा ऑफ ब्रेक होतोय. डावखुऱ्या गोलंदाज मैदानावरती करिश्मा करून दाखवतोय. पुन्हा एकदा या वेळेला मात्र आणखीन एकदा चांगला खेळ करून दिलाय. मैदानावरती प्रेक्षकांनी गर्दी केली आहे, समर्थक मैदानावरती जात आहेत. चला कोणी मैदानाच्या आत जाऊ नका मित्रांनो, अजूनही सामना बाकी आहे. चला चला बाहेर चला, बाहेर चला. खारी संघ लगेच सामना सुरू होणार आहे दुसरा, त्वरित बाहेर चला. सिद्धू मोरे सेलिब्रेशन आपलं इकडे करू, मैदान मोकळं करा. कल्पना आहे, आनंद झालाय तुम्हाला, मात्र तुम्ही सुद्धा थोडं कोऑपरेट करा, कारण आपल्याला आणखी एक मॅच खेळवायची आहे. सिद्धू मोरे आपण तुमचं सेलिब्रेशन इथं करू डीजेच्या समोर. सिद्धू मोरे लाईनीत यायचं डीजेच्या समोर, तुमच्यासाठी एक सॉन्ग लावतो. लवकर या. बघा आयोजक किती दिलदार आहेत. तुम्हाला सेलिब्रेशन मैदानाच्या आत करायला मिळत नाहीये. मैदान पराभूत झालेला संघ अर्थात प्रेरणा 11 खैरवाडी संघ, सन्माननीय सुभाष इंगळे साहेबांचा संघ, चांगला खेळ आपल्या संघाने सुद्धा करून दाखवला. शेवटच्या क्षणी आपल्याला पराजय जरूर पत्करावा लागला, मात्र आपल्या संघाने चांगली कामगिरी करून दाखवली. सन्माननीय तीन षटकाचा सामना खेळू आपण. 3 षटकाचा सामना होईल. संतोष दळवी यांच्याकडनं भूषण गोंजे यांना 200 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. वेल डन. ही मॅच सर 3 षटकांची होणार आहे. नाही, पावर पण नाही. 3 पावर पण नाही.